नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी आपल्या सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज जवळजवळ पाच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय. तर खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट पाहिली. लाईव्हमध्ये पण स्वातीला रोज विचारायच्या, पण काही कारणास्तव पुढं सांगते मी की का व्हिडिओ आले नाही. रोज असं वाटायचं की आता आज काहीतरी शूट करून उद्या टाकू, आज काहीतरी शूट घेऊन उद्या टाकू. पण कधी कधी असं होतं की होतच नाही ते गोष्ट. म्हणजे किती आपण ठरवलेली एखादी गोष्ट असली ना की ते शक्य होत नाही. तर चला म्हटलं, फायनली आज थोडंसं रिलॅक्स झाले. तर म्हटलं मग वेळ काढून व्हिडिओ आपण थोडासा शूट करावं, ज्या की त्या आपल्या रोज वाट पाहतात. तर सकाळ सकाळ आज मी नाही इथं थोडंसं भेळ बनवायला घेतली, कारण थोडंसं रुद्राला टिफिनमध्ये भेळ द्यायची होती आणि घरात पण आता भेळ कोणाला आवडत नाही. सगळे व्हेजिटेबल वगैरे कट करून त्याच्यात टाकली की भेळ खायची एक मज्जाच वेगळी असते. काहीतरी कधीतरी काही खायला चटकमटक खावं वाटलं की पटकन घरामध्ये मुरमुरे आणि फरसाण असलं की अशा पद्धतीची भेळ मी बनवत असते. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बाहेर होते त्यावेळेस तिथे आहे ना, हे मुरमुरे भेळ आपल्या इकडची सारखी अशी भेटत नव्हती. भेटायचं पण ती टेस्ट नव्हती. आपल्या इथल्या जसं फरसाण असतं ना तशी ती टेस्ट तिकडच्या याच्यामध्ये नव्हती. तर त्यावेळेस मी सुट्टी आले की बरंचसं फरसाण 3-3, 4-4 किलो इकडनं घेऊन जायचे. मुरमुरे पण घेऊन जायचे. तर ते कधी मधी खायला संध्याकाळच्या वेळी वगैरे मुलांना छोट्या भुकेला भारी असतं. आणि लकीली फ्रीजमध्ये कैरी पण होती. आज तर सगळं मस्त कांदा लसूण मसाला, कांदा टोमॅटो काकडी कोथिंबीर थोडीशी कैरी सगळं कट केलं आहे. थोडासा चांगला, अगदी थोडा नाही, बराचसा कांदा लसूण मसाला मीठ लिंबू कापून छान अशी भेळ तर तयार आहे बघा. व्हेजिटेबल अगोदरच कट करून ठेवले होते. नंतर म्हणलं ज्यावेळेस खायचे त्यावेळेस हे करता येईल. रोजला थोडेसे व्हेजिटेबल साईडला, म्हणजे कट केलेले हे कांदा टोमॅटो ते, आणि वेगळी भेळ दिली. म्हणलं एकत्रित केलं तर ते लूज पडन, म्हणजे असं त्याच्यामध्ये क्रिस्पीनेसपणा राहणार नाही. तर 2 दिवसापासून कैरी घरात आलेली असून खाण्याचा योग्य आहे ना, मीच माझ्यापासून लपून ठेवत होते, कारण थोडासा खोकला येत होता 4-5 दिवसापासून. आणि तुमच्या दाजी कैरी भाजीपाल्याबरोबर घेऊन आले 2-3. तर मग म्हणलं आता खाल्ली तर आणखी होईल, म्हणून मीच ती साईडला लपून ठेवली होती. आणि आज कंट्रोल झालं नाही तर बाहेर काढली. म्हणलं चला थोडासा खोकला आज कमी वाटतोय, तर छान इथं तडका देऊन कैरीला घेतलाय पहा. थोडीशी साखर टाकावं म्हणलं, हळदीचा आणि मोहरीचा तडका दिलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. भारी लागतं. कैरी गोड आहे ही, पण तरी पण थोडंसं म्हणलं घ्यावं टाकून, म्हणजे आणखी थोडं भारी लागतं. फोडणीची कैरी आवडती बाबा, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडती. आता ही बनवून मी ठेवली, एकच कट केली, एक तशीच फ्रीजमध्ये ठेवली. 2 दिवसापासून स्वतःच्याच नजरेतनं स्वतःच ती कैरी मी लपून ठेवत होते, पण आज फायनली बाहेर काढली आणि खायला घेतली. कंट्रोल केलं, कारण सीझनची पहिली कैरी आहे ही. आता कित्येक ठिकाणी अशी प्रथा आहे की सीझनचं पहिलं फळ लगेच देवाला ठेवतात. म्हणजे मी तर पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की कुठलंही फळ असू, आंबासुद्धा नाही का, म्हणजे कैरीसुद्धा आंबा पिकल्याच्या नंतर तो आंबासुद्धा अगोदर देवाला ठेवला जातो, त्याची पूजा वगैरे केली जाते, मग घरामध्ये खाल्ला जातो. तर आपल्या इथं कसं ते म्हणजे कुणी पाळतं कुणी नाही पाळत, पण काही काही भागांमध्ये हे अजूनसुद्धा फार यांनी पाळलं जातं, स्ट्रिक्टली पाळलं जातं. तर आता करून ठेवावं म्हणलं, आता काही होईल आणि सकाळी काही होईल. चला, आमच्या ध्रुव बाळा शाळेत गेलेलं नाही. ध्रुव बाळाने दांडी मारली. वय ध्रुव बाळा, कमून स्कूलला सुट्टी काऊन मारली सांग? हा अय, आणि हे भिंतीवर कोणी केलं पाठीमागं हे केंद्रबिंदू दुर्बिंदू? काय तुझंच काम आहे ना ते खोडायचं बरं का? ते इरेजर तुला काम देते. ते ना वॉटरप्रूफ आहे तशी म्हणायला, निघतं ते, पण यांनीच केलंय ते कुठाना. कर ग बाई तेवढं क्लीन कर ग बाळा, लय हुशार आहे बाळा माझं. कर हे ड्रेस मोठा होईल नाही, मी धुवून ते सिंक होणार आहे. मी बरोबर घेतला होता, पॅन्ट थोडी मोठी आणि शर्ट थोडं छोटं, पण ते म्हणले साईज वेगळी वेगळी. परत त्यांनी बिलिंगच्या टायमाला काढलं. म्हणलं काही चेक करते, पण चेक केलं त्यांनी. 7 ते 8 इयर्स घेतला. जाऊन ते सिंक होणार. मग पॅन्ट लई छोटीच होती ना दुसऱ्या ह्याच्यात. हा ना, घालायचे का भाऊ हे कपडे? घाल आता कपडे. थोडं कामानिमित्त थांबलो तर डायरेक्ट हाताने घेतल्या, डायरेक्ट तिथून काढून पायात बियात घालून मस्तपैकी टकाटक डॅडीला म्हणला मला घ्यायचं. डॅडी लगेच पिशवीत टाकलं ड्रेस पण आणि हे पण.
अजून चला सकाळचे काम आवरले. हा या ना तुम्ही खाली. बाबा बसलेत गार्डन मध्ये मस्त सकाळ सकाळ गाणे ऐकत. आता 9:30 वाजले. 9:30 बसले 10 वाजले. तर कुठची नेलती कार दारू तिकडं तू? अरे वा, कशाला कपडे वाळू घालायला. पुढं हात नव्हता पुढे. मंदिरामध्ये गाणे चालू आहेत सकाळ सकाळ. थोडा वेळ लावित असतो 9:30-10 वाजेपर्यंत, पण आज कंटिन्यू केलेत. आणि बाबा मस्त ऐकत बसले. तिकडच होते मंदिरापाशी, पण आता आले तर अन्नच होती. ते तुमच्या दाजींनी काय काय छान असं सरप्राईज आणलंय. तर म्हणलं ते खोलायचेत, पण ते म्हणले मी खाली येतो मग माझ्या हाताने खोला. म्हणलं बरं चला काय आणलंय तुमच्या बघू द्या. हाताने ते खोलते त्यांच्या हाताने. तर दुसरं एक मस्त असं लय दिवसाचं मागवायचं चाललं होतं. पण फायनली 2-3 दिवस झाले टाइम न आलेलं. पण आम्हाला फोडायला टाइम नाही भेटला. व्हिडिओ काढायला टाइम नाही 4 भेटला. दिवस झाले व्हिडिओ नाही आले आपले. सगळ्या ताई लाईव्हला पण विचारत होत ताई आले नाही. खऱ्या अर्थाने 3-4 दिवसापासून इतकी धावपळ म्हणजे कसलाच टाइम नाही भेटला. तर नेमकं असं व्हायचं, सकाळी घरचं काम पटापटा आवरायचं पडायचं. कुठं टाइम तर बापरे ते नुसतं काय म्हणतात घोड्यावानी पळायलाच टाइम नुसता. कधी टाइम निघून जायचा कळत सुद्धा नव्हतं. संध्याकाळी ते कळत नव्हतं आम्हाला. आणि 4-5 दिवस झाले व्हिडिओची पण लय राळ झाली ताई नो. म्हणजे काय सांगायचं, एक असं शूट घ्यायला टाइम भेटला नाही. एवढा लोड होता. त्यातल्या त्यात वेबसाईटचा लोड, डिस्पॅचिंगचा जास्त लोड. म्हणजे सांगू शकत नाही, इतकं बिझी शेड्यूल होता. आणि काम पण चालू स्टुडिओचं सगळंच म्हणजे लय अक्षरशः इतका धिंगाणा झाला 1 तारखेपासून. तर मग 10, 10:30, 11 वाजायचे जायला. तिथून गेलं का संध्याकाळी 8 काय 9 काय. आणि तिथून पुढे आल्यावर मग काय व्हिडिओ घेणार आहे माणूस आणि किती काय दाखवणार आहे. कारण रोजच काम आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ करतोच आहे. तर तेच रोज काय दाखवणार आहे मग असं. आणि मग संध्याकाळी थकलेवानी पण होतं. आणि मग काय म्हणजे ऑप्शनच नाही काही. त्याच्यामुळे मग रोज वाटायचं आता उद्या करू व्हिडिओ. मग आता काही टाकू पण पॉसिबलच होत नव्हतं. ते टाइम पुढं म्हणजे असं वाटायचं का जसं ते दिवसाला असा तासाला असं सेकंदासारखा टाइम निघून गेला. काहीच समजलं नाही. मग हे पण सकाळी म्हणले अरे असं नका करू, एवढा ताई वाट बघतात. काही कवाय ना तुम्ही 10 मिनिटाचं छोटंसं कवाय ना. बऱ्याच ताई म्हणतात रुटीन तुम्ही जे करता ते कॅमेरा बॅक कॅमेरानी म्हणजे असं कॅमेरा लावून देऊन ते शूट करून टाकत जा. पण तेच टाकायला पण बरं नाही वाटत. आणि कसं असतं असं माणूस कसं का भराभर काम करून मोकळं होतं. आणि तसं मग व्हिडिओ घेऊन काम करायचं म्हणल्याच्या नंतर लई वेळ लागतो. मग असं जिथं अर्धा तासात काम होईल तिथं 1.5 तास लागतो. म्हणजे तीनदा तो कॅमेरा सेट करायचा लावायचं. मला काय करायला एवढा टाइम भेटाना असं झालंय. पण होईल रुटीन सेट. आता आम्ही स्टाफ भरपूर वाढवलेला आहे. तरी पण वाढवू म्हणजे ना काय म्हणतात ना जेवढं पाय पसरू ना तेवढं ते वाढतच चाललंय. चालली आमची. आम्ही जेवढे पाय पसरू तेवढी चादर वाढत. जेवढे पाय पसरू देत तेवढी काय म्हणतात ना जेवढी चादर आहे तेवढे पाय पसरू आहे. पण आमची चादरच वाढत चालली. मग आम्ही पाय पसरीत चाललो. अशातला उलटा झालाय आमच्या बाबतीत तरी उलटा झालाय. ओहिले असं वाटलं बा अजून 2 एक्स्ट्रा भरल्या स्टाफच्या. तर मग आता तेवढ्यात होईल बरोबर. परत वाढवल्या 2, परत ते वाढवल्या 2. असं करता म्हणजे ती वाढतच चाललंय. असं झालंय म्हणजे किती म्हणलं ना एवढ्यात होईल तरी पण ते नाहीच होत. त्याला असो आम्हाला पण निघायचं. अजून भांडे घासायचे तर आम्हाला अजून अर्धा तास लागणारच आहे. झालं सगळं आवरावरी. भांडे राहिलेत आज. म्हटलं मग घासून घेऊ. बाहेर बसल्या बाहेरच घासतो भांडे. कारण आता उन्हाळा सुरू झालाय. पाण्याचं थोडस आपल्याला आकळ घालावा लागणार आहे. सकाळीच धुवत होते. आता बाहेरचं बाबा वरडायला लागले मला. म्हणले बाद झालं वल्ल झालं म्हणले. आता माग घे बंद कर पाणी नाही म्हणले. आता पाण्याची साठवण करावं लागेल. त्यांचा जीव जसा खाली वरती मला पाणीच देऊन द्यायनात ते. आणि धुवून घेऊन द्यायनात बाहेरचं. बंदच कर म्हणले आत्ताच्या आता दुष्काळ ह्या वर्षी म्हणतात बाबा दुष्काळ. पण देवाच्या कृपेने नाही पडावा. मेन आमची सगळी झाडांसाठी तळमळ चालती ताई नो. कारण प्यायचं पाणी किंवा वापरायला साठवणीचं एवढं नाही लागत. पण झाडांसाठी पाणी झाडांकडे बघवत नाही. जर उन्हाळ्यात म्हणजे पाऊस जर लवकर नाही आला तर. आता ह्या वर्षी दुष्काळ म्हणतात काय माहिती. आता देव जाणू काय हो. ती कुठं चालली नाडी? फॅशन येते मला नाडी. काहीच नाही. ब्रश नाही केला काय नाही. खुशाली देऊन बसला. आता याला आंघोळ घालायची. अजून अर्धा-पाऊण तास लागणार. आपलं घाई करावं लागेल. चल एक तर आहे ना काल बऱ्याचशा ताईंनी बघितलंच असन
की मस्त आपला सेल चालला होता वुमन्स डे स्पेशल. कारण काहीतरी कधीतरी ताईंनो कसं असतं, सेल असतो आणि वुमन्स डे कधी म्हणजे कुठलीही गोष्ट केल्याच्या नंतर ती आठवणीत राहिली पाहिजे, चांगली गोष्ट, असं काहीतरी कायम आमचा दोघींचा प्रयत्न असतो. मग काल सेल प्राइस इतक्या भारी दिल्यात, लाईव्हच्या खाली पण कमेंट्स आहेत आणि लाईक पण त्याला भरपूर आहेत की आठवणीत राहायचं बघता, म्हणजे तुम्ही सेल दिला इतक्या कमी प्राइस आणि छान साड्या सोडल्यात सगळ्या. आणि झालं काय, अनलिमिटेड मेसेज, वेबसाईट तर सुरू झाली, वेबसाईट पण बुकिंग होतातच आहेत, पण अनलिमिटेड मेसेजमुळं परत आमचं म्हणजे डाटा फुल झाल्यामुळं डायरेक्ट परत व्हॉट्सअप उडालं. मग अर्ध्याच साड्या दाखवल्या. आता बघू 1-2 दिवस अजून. तर मग आज पण नाही, 1-2 दिवस नाही, आजच होईना आपला. कारण मग आता आज एवढा अर्धा राहिलेला दाखवू. तुम्ही जर नवीन ताई असतील, नसल माहिती आपल्या फॅशन स्टुडिओचे चॅनल, तर नक्की सर्च करा सख्या बहिणी सख्या फॅशन स्टुडिओ. आपल्या त्याच्यावरचं बिझनेसचं आहे. चला आता येईना ते, चला आपण तोपर्यंत हे ओपन करू. बघू. नाही त्यांनी काय आणलंय आमच्या दोघींसाठी सरप्राईज, ती याच्यामध्ये आहे. आम्हाला माहित नाही अजून ते काय, पण आपण ही केलेलं पुढं. खुश आहे तू है ना, म्हणून खुश आहे. आणि शाळा कुठे बुडवली आज, का बरं? मी ध्रुवनी बघ आता रुद्रचे बड्डे आता, रुद्र भाई शाळेत गेला तू शाळा बुडवली का? हा काय तू की म्हणतो मी ध्रुवनी, शाळा कोणी म्हणाले तर मी ध्रुवनी. लहान पोरांचं लई अवघड राहतं बाई. तुझ्या लायकीचं काहीच नाही याच्यात बाळा. बराच ते माझा ध्रुव व्हिडिओ मध्ये आला का लई भारी वाटतं, त्याला बोलून देत जा. आणि बोल भाऊ बोल. लई बोलून दे. लई पॅकिंग जबरदस्त आहे गड्या. मग आता ते फुटावं नाही म्हणून 3, 2, 1. जबरदस्त आहे की नाही. मग आता मग हे काय दाजी चला ना, काय सरप्राईज आहे बघू दे तरी. 2-3 दिवसापासून आणून पडले. बघू तुझ्यात किती ताकद आहे, तू काढूनच दाखव. ते किती किलोचा बॉक्स आहे माहिती का तुला? 15 किलोचा बॉक्स आहे तो. हा होऊन दे, येतच होऊन दे. नाही काढ ना. बॉम्ब आहे, बॉम्ब आहे माग वय फुटन देऊ फुटन मग ते. होय बाजूला लवकर फुटणार ते आता फुटन. बॉम्ब आहे म्हणलं ना तुला. एक्सरसाइज करायचं. अगं टाच लागली असती डोक्याला आहे का, पुढं बी अंग सोडून द्यायचं म्हणल्यावर जमत असतं काय ध्रुव. खोला आता तुमचं सरप्राईज. हा तेवढंच सांगावं फायटर जॅक. म्हणजे ऍक्च्युअली मंदिरामध्ये आपण सकाळ सकाळ गेलो, आपण दिवा लावला मंदिरामध्ये, आपण किती पण म्हणजे याच्यापणे करा, म्हणजे नियमितपणे करा, पण दुपारी किंवा तेल संपलं, संध्याकाळी तेल संपलं, अशा गोष्टी कधी कधी आपल्या गोष्ट लक्षात राहत नाही. मी गोष्ट स्वातीला सांगितल्यामुळे मग यांनी काय केलं, मला एकदम म्हणजे यांचा थँक्यू. यांनी इतका मोठा दिवा मागितलाय दगडी का, त्याच्यामध्ये 2-3 लिटर तेल बस, अर्धा लिटर बस. अर्धा लिटर का? हा जळणार म्हणजे ते बंद दिवे दगडी. दिवा आहे बाप्पा, देव बाप्पाला दिवा घेतलाय आपण मंदिरात. 2 मागवले म्हणलं जाऊ द्या घरात पण. आणि कसं आहे मंदिर मानल्याच्या नंतर कंटिन्यू म्हणजे दिवा चाललाच पाहिजे. आणि आम्ही आणला होता मागच्या वेळेस पण 2200 रुपयाचा का दाजींनी, पण त्याला आहे ना हे यायची काय म्हणतात ना काजळी, आणि ती विजायचा. लय सुंदर दिवा आहे. आता टेन्शनच नाही राहिलं दाजी हेच आपल्याला. डायरेक्ट म्हणजे अर्धा आणि अर्धा लिटर दिवा म्हणजे काय, ते अर्धा लिटर तेल म्हणजे 4 दिवस 5 दिवस नाही तेल वतलं तरी विझणार नाही. आणि त्याच्यावरती हे झाकण पण आहे, कारण किडे वगैरे लाईटीचे पडतात बघा, आणि त्यांनी पण खराब होत. तर मग झाकणाचाच घेतला डायरेक्ट. मस्त. तू ते दमले काढ. पॅकिंग भारी केली बघ ना किती चांगला आहे, पण पॅकिंग बिकिंग सहित म्हणजे आपल्याला चांगला बसला.
लय हेवी त्याच्या झाकण हा आजपासूनच मंदिरामध्ये इम्प्लिमेंट झाला पाहिजे. इथून वात येणार आणि दे झाकण बिकन एकदम मस्तच, काय विषयच नाही नाही. म्हणजे अर्धा लिटर बसण्यास हा मग बसणार 100% बसणार. 2-3 किलो तसंच भेटतं म्हणजे अर्धा किलो बस. ह्यो कुठं आणला तुळशीपाशी? नाही घरातच घेतलाय. कधी पण नवरात्रात वगैरे. आणि हे दिवे आहेत ना नवरात्रातच जास्त चालतात मंदिराला वगैरे. लोक कुणाची इच्छा असती, कुणाला दान करायचं, कुणाला घरगुती असं म्हणजे मागवतात, तर ते त्याच्यासाठीच आहे हे. पण जाऊ द्या आता घेतला घरात पण एक मागवला. झाकण नाही काय आहे ना इथं खाली माझ्या घरी ओके. नवरात्रात वगैरे लागतोच ना दिवा. मी घरात पण ओके. दिवा 2.5 हजाराचे दिवे आणले ताईंनो, पितळी काचा त्याच्यावरती. पण त्याला ती काजळी येऊन आहे ना विझून जातात ते दिवे, काय माहिती काय. आणि कसं आहे माहिती का, मेंटेनन्स पण लवकर गडबडीच्या कामामध्ये होत नाही. हे दगडी दिव्याचं आता नो टेन्शन. आणि किती छान बनवलेलं आहे बघा, एकदम म्हणजे दगडामध्येच हे सगळ्या कोरलेले मस्त आपलं जात कुठं गेलं ग, आपल्याकडे जात ते आहे ना सगळे सेटअप मध्ये जंगल विला. दगडी भांडे बरेचसे. हे याच्यावरचं झाकण. तर आता याचे प्राइस हे 2000 रुपयाला हा बसला, म्हणजे सगळं घरपोच. आणि हा पण 1000 रुपयाला बसला, म्हणजे असे 3000 रुपयाचे 2 दिवे मस्तच आहेत. पण याला आहे ना दाजी आपल्याला याला लांब वात आणावं लागणार आहे. छोटी वात नाही जमणार, जे घरगुती छोटे पॅकेट बसते. किंवा मग मोठ्या मोठ्या दिवशी नाही घेतले. नाही तर मग कापूसच आणा, मग आपण घरी वाती लांब तयार करू. लांब अशा इथपासून याच्यामध्ये गोल पण फिरली पाहिजे, इथून निवून पण झाली पाहिजे. हा मोठी वाट पाहिजे अशी चांगली एवढी, आणि जाड पाहिजे ना थोडी. मस्तच आहे बाई, मला लय खुशी झाली बाई ताई, लय खुशी झाली मला. नाही छान आहे. आता मला हे झालं का मंदिरामध्ये दिवा नाही विजणार. कधी गेल्यावर काय होतं, आपण किती पण प्रयत्न केले तरी पण तो दिवा विजतो आणि आपण लेट होतो. कधी काय होतं, संध्याकाळच्या टायमाला टाइम नाही, एखाद्या वेळेस बाहेर गेलो कुठं झालं तर तो विजतो. मग आता हा कमीत कमी मला असं वाटेल का 2 दिवस दिवा विजणार नाही. 4 दिवस नाही विजणार दाजी, 4 दिवस. आपण जाऊन आपण दररोज जातोच मंदिरात, आपण दररोज तेल टाकायचं त्यामध्ये. आणि तेल तर लय आणून ठेवलंय तुम्ही 15 किलो. वातीत दिव्याचं तेल वेगळं असतं. सबस्क्राईब फॅमिली तुम्हाला विचारत असेल 4-5 दिवस झाले व्हिडिओ आला नाही असं. पण ते सगळ्यात आम्ही वरचा स्टुडिओचा सेटअप खाली शिफ्ट केला, त्यामुळे टाइम लागला थोडासा सगळा सेट करायला त्याला. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी टाइमच नाही भेटला. आता हे झालं आमचं दाजींना सरप्राईज. आता दाजींनी काय सरप्राईज आणले आम्हाला खरं सांगू का, मलाच माहित नाही, मला लक्षात नाही. हा लक्षात. इकडे ठेवते, उचल का, लय जड येत ताई ती का, त्याच्यावर नको. कॉफी नियम दाखवतो ना. जासिम सिम कॉफी दिसते ना आणली प्यायला तुम्हाला दोघांना. मला हे काहीतरी ब्युटी प्रोडक्ट दिसतंय. हे असं आहे, कॉफी स्क्रब येतो. हा ते काय ते उन्हामध्ये ना ते नाही का हे होतं ना, काय ते आपल्याला बोलतो हाताला असं इथं ब्लॅक केस हे होतं टॅनिंग साठी. ते थोडंसं जरी घेतलं स्क्रब वरून लावलं तरी होतं मॅनेज करा. कधी हात हे पहा, हे मी आणलंय तुम्हाला, जाऊन दे म्हटलं मेहनत करते. बॉडी स्क्रब त्याला घासायचं कशासाठी? हाताला पेडिक्युअर साठी थोडक्यात है ना. तू म्हणलं आम्हाला काय आली ना, आम्हाला काय आली ना म्हणलं. हा मेडिक्युअर साठी दुसरे सांग. पण हे कॉफीचं स्क्रब शक्यतो इकडे. पण ते ड्राय स्किनला नाही चालणार नाही, आपली पहिलीच ड्राय. अरे ते आंघोळ करायची टायमाला लावायचे असं कॉफी लावायचं. स्क्रब लय भारी आवडतं, हे लय भारी असतं. हे पहा हे सर पाहिजे. अरे हे काय हो, अगं बाई अगं ही मेनिक्युअर पेडिक्युअरची किट दिसते मला बरं का, नेल वगैरे साफ करायचं. अगं बाई अयो एवढा टाइम का आहे दाजी आम्हाला, काय करताय बाई आता हे? सगळं काढायचे, एक दिवस करू आम्ही. कॉर्नरचे नख हे ते नख घासायचे, साळायचे, कैचीने थोडे करायचे. अहो नख घासायला आणि साळायला बाया त्याच्यावर लागत तेवढ्याच काम. इथं आम्हाला सगळं करायचं. अरे पण राहू दे ना, मुला पावसाने घेतलंय पण आता का व्हायचं बाई एवढा टाइम. लांब लांब नेल्स वाढवावं लागते. मुलांचे कॉर्नरचे आणि खूप चीप रेट मध्ये भेटले. किती? एक सगळं हे सामान मला वाटतं काहीतरी 300-350 रुपयालाच भेटलं. है हो नाही एक मिनिट, 400-450 रुपयाला तर आहे. नसेल. डिस्काउंट मध्ये चालू होतं, अमेझॉनला डिस्काउंट आहे, पहा कोण सर्च करून. खरं काय हे सगळं? सगळं अजून पण काय काय नाही, सगळं म्हणजे फक्त हे
हे ओत्रीची पेन्सिल आहे, तुम्हाला पाहिजे होती ना पेन्सिल किती सगळ्यात छान आहे. आणली हा आणली नाही हा की कॉम्बो पॅक. अरे एक कॉम्बो पॅकचा अमेझॉनला ऑफर झाली होती म्हणून मी घेतला सगळा म्हणलं राहू दे एक काय तुम्हाला एवढा बघायला वेळ कधी भेटतो कोणता एवढा असं कुठाने करायला मी माझ्या टायमामध्ये बरोबर करतोय तो टाइम. पण कोणत्या टायमाला तो टाइम बी वेगळा असतो. आता ते काय प्रकार बायकोचा टाइम द्यावा लागतो बाई, असं नसतं. किती बिझी असेल तरी आम्हाला हे काय बघू तिथं लागते का वाढणं पुढं अगो बाई पण जोईला 2 आणले लय होते घरात पण भेटले त्याच्याबरोबर मग कायला सोडू नाही दुसऱ्या कोणला तरी घ्या आता घ्या आता काही मी जर म्हणलं ना कशाला आणलं पहिले घरात होतं लगेच ते म्हणते देऊ शेजाऱ्याला मग काय आणलं दुसऱ्या घरात मी म्हणलं एवढं कशाला आणलं लगेच ते म्हणते मग एवढं नाही, शेजाऱ्याला त्याच्याबरोबर होतं नाही हे काय बाई लय हाऊसने आणले बस ते आता करावं लागेल आता कोणत्या टायमाला करायचं काढायचं टाइम सकाळी टाइम भेटत नाही संध्याकाळी नाही तुम्हाला करता आलं तर मी येईल करीन. काय तर तुम्हाला तरी एक दिवस करता आणि तुम्हाला तरी कोणता टाइम आहे टाइम काय या अशा कामाला आहे ना माणूस त्याच्यावरच पाहिजे. हे त्याच्या कॉम्बो मध्ये होतं म्हणून मी घेतलं. त्यांनी ऑफर घेतली सगळं हे मला स्कॅल्प वाटतं मसाजर आहे हा होते का चांगले मग होते ठरा आता डिटेल गेले छान भेटले ना हे? अरे पण कशा एवढं तेच माहित नाही माहिती मला नाही. हे सगळं नेल्सच आहे हे कानात घालायचे बरं सॉरी तू कानात घालायचं नाही आधी तू कानात घालायचं ना आधी तिला हा हे असे कॉर्नरचे नख वगैरे कट करायचं सगळं माहिती मला पार्लरचं झालेलं आहे काय कॉर्नरचे करायचे छान आहे पण हे सगळ्याच गोष्टी छोटे छोटे हे पाहिजे हे नाकावरचं टॅनिंग वगैरे येतं ना थोडं तसं तिथलं वाईट ते काढायचं. नोज पिन हम्म. चेहऱ्यावरचा काय असं काढीत येत असं नाकाचं वडीत हा बरोबर आहे फेशियल केलं तसंच चेहऱ्याला स्टीम द्यायची आणि स्टीम दिलं ना मग ते नाकावर ब्लॅक स्पॉट्स असतात बघा कोणाचे नाहीतर मग व्हाईट असतात मग ते स्टीम दिल्याच्या नंतर याने असं असं थोडंसं दाबून मग क्लीन करायचं कोपऱ्याला वगैरे इथं असतं बऱ्याच जणांच्या बघा black वाटून घेता नाही तर उद्यापर्यंत त्या ब्लाऊज दिसन म्हणा हे. तर चला ताईंनो, हा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.